हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्रात 288 जागांसाठी 20 तारखेला म्हणजेच काल मतदान पार पडलं आणि मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहेत। काही एक्झिट पोलने मवियाला धक्का बसेल असं सांगितलं, तर काही एक्झिट पोलने महायुतीच्या बाजूला चांगलं वातावरण असेल असं सांगितलेलं आहे। आज आपण बोलणार आहोत प्रजातंत्रच्या एक्झिट पोल बद्दल। प्रजातंत्रच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार, कुणाला धक्का बसणार, विभागनिहाय कशा प्रकारे आकडेवारी असणार आहे, हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा मविया आणि महायुतीला प्रजातंत्राच्या एक्झिट पोल नुसार किती जागा मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। मवियाचा जर आपण विचार केला तर मवियाला 288 जागांपैकी 149 जागा मिळतील असा अंदाज या प्रजातंत्राच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महायुतीला 127 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। आता यानंतर विभागनिहाय आपण नजर टाकणार आहोत। मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या भागामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडीला किती जागा मिळतील ही सुद्धा आकडेवारी या एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलेली आहे। जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये असलेल्या 46 जागांपैकी 30 जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यामध्ये अत्यंत प्रभावी आहे आणि लोकसभेमध्ये याचा फटका महायुतीला बसला होता आणि तोच फटका आता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये महायुतीला बसू शकतो असं इथे आपल्याला दिसत आहे। कारण मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला 30 जागा वर्तवण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर महायुतीचा जर आपण विचार केला तर महायुतीला 15 जागा मराठवाड्यामध्ये मिळतील 46 जागांपैकी। त्याच्यामुळे मराठवाड्यात तरी महाविकास आघाडीचं पारडं जड असणार आहे। यानंतर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये असलेल्या एकूण 36 जागांपैकी 18 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत, तर 18 जागा या महायुतीला मिळणार आहेत। म्हणजेच मुंबईमध्ये आपण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर दोघांची आकडेवारी इथे सेम दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कुणाला धक्का बसणार हे आपल्याला येत्या निवडणुकांमध्येच कळणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 23 जागा या महाविकास आघाडीला इथे दाखवण्यात आलेल्या आहे। आता एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत हे जर आपण बघितलं तर 47 जागांपैकी 23 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, तर महायुतीला 21 जागा मिळणार आहेत। म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं पारडं जड असणार आहे। ठाणे आणि कोकणामध्ये जर आपण बघितलं जिथे एकूण 39 जागा आहेत, या 39 जागांपैकी महाविकास आघाडीला 17 जागा मिळणार आहेत, तर महायुतीला एकूण 18 जागा मिळतील। ठाणे आणि कोकणामध्ये महायुतीचं पारडं जड असणार आहे असा अंदाज या सर्वेच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये एकूण 31 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, तर 29 जागा विदर्भामध्ये या महायुतीला मिळणार आहेत। विदर्भाची लढाई आपण असं बोलतो की सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं सगळेच म्हणत असतात आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर 31 जागा या महाविकास आघाडीला दाखवण्यात आलेला आहे। भाजप वर्सेस काँग्रेस अशी सतत लढाई विदर्भामध्ये असते आणि इथे महाविकास आघाडीचं पारडं या एक्झिट पोलच्या माध्यमातून जड असणार आहे, कारण 29 जागा महायुतीला मिळणार आहेत। पुढे आपण बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्र, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांनी फिल्डिंग लावलेली आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीचं वर्चस्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे 30 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, तर 26 जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळणार आहेत। म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवारांचा करिश्मा आपल्याला दिसणार आहे। तिथे 30 जागा या महाविकास आघाडीला मिळतील असं या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे। आता एकूणच जर आपण बघितलं तर विभागनिहाय ही सगळी आकडेवारी होती आणि महाविकास आघाडीचं पारडं या एक्झिट पोलच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जड असणार आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हे जे महत्त्वाचे भाग आहेत तिथे महाविकास आघाडीचं पारडं जड असेल असं या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे। म्हणजे जरांगे फॅक्टर असेल किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये जे पक्षफुटीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय, या सगळ्यांचा फटका कुठेतरी महायुतीला बसू शकतो असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। प्रजातंत्रची ही एक्झिट पोलची ही आकडेवारी होती आणि विभागनिहाय ही आकडेवारी आम्ही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला या सगळ्या एक्झिट पोलवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।